तुमची एक साडी घालते जुनी केस फिरवते व्हिडिओ झाली की साक्षी आणि माझा नक्की काय आहे. साक्षी माझी गर्लफ्रेंड आहे. कसे नाव उठी कुणाची का सांग वेड्या मना. हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे तुम्ही ठीक असतील. तर आज आपण जाणार आहे साक्षीला भेटायला, कारण तिचा आज पण एक शूट आहे आणि मग नंतर आपण तिच्या घरी पण जाऊ मे बी. आणि आज मी वेअर केलं येल्लो शर्ट, कारण की आता गरमी आहे तर ऑब्व्हियसली ब्लॅक कपडे मला जे आवडतात घालायला तर ते घालू नाही शकत. आणि हा शर्ट मी घातलेला जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम कोलॅब केलं होतं ना साक्षीसोबत, तेव्हा वेअर केला होता. तर आता आपल्याला लेट होत आहे तर आपण आधी घरातून निघूया आणि आज जाऊया आपण बसने, टॅक्सीने नाही जायचं. ते सांगतो तुम्हाला का. पहिला आपण घराच्या बाहेर जाऊया. तर आता मी आलो बस स्टॉपवरती आणि आपण आज करणार स्मार्ट ट्रॅव्हल. बेसिकली म्हणजे नेहमी जास्त पैसे टाकून मतलब नाही टॅक्सीने जाणं वगैरे. कधी कधी आपल्याला बसने पण गेलं पाहिजे. तर आपण आता बसने जाणार आहोत आणि डायरेक्ट मी तुम्हाला भेटणार आहे भांडूप स्टेशनवर. आणि आपली बस पण आली आहे. अरे बापरे, अशी ही वाली आउटफिट आहे भारी रे. ते 90s वाले असतात ना हिरोईन, तशी वाटते. इडली थँक्यू गाइस. सो आय फायनली रीच अँड साक्षीने बनवला इडली. ही बोलली की घरून ब्रेकफास्ट करून नको येऊ. आता मला समजलं रिझन. मी ब्रेकफास्ट रेडी ठेवलेला. आणि 90s वाले हिरोईन वाटत आहे. कमेंट करा खाली. तर आता आम्ही आलो गार्डनमध्ये शूट करायला. साक्षी काय स्वतःच इन्सर्ट करते, कोरियन वाटते बोलते. ते हातात ते पंख असतात ना शेवडवायचे, ते मी साक्षीला बोललो मी केस ओपन करायला. चायनीज ऑर्डर आता जरा माणसात. तर गाईज आता आम्ही करतो पहिला शूट आणि मग तुम्हाला भेटतो. बाकी आता शूट करताना कसंही करू, एकच कॅमेरा आपल्याकडे, माझ फोनने आपण शूट करणार. लोकांना हाय तेवढी अक्कल बाळा, त्यांना मेंदू वडे तुझ्यासारखी सारखी खायची गरज नाही. सर खूप झालं, माझी इन्सल्ट करतात ताई. तर शूट करून मी तुम्हाला भेटतो गाईज. हे गाईज तर आमचं जेव्हा शूट कंप्लीट झालं आहे आणि तुमच्या लोकांशी खूप काही बोलत होतं गाईज. जसं की तुम्ही सगळे कमेंट करत होतात की साक्षी आणि माझा नक्की काय आहे. साक्षी माझी गर्लफ्रेंड आहे असं सगळ्यात तुमच्याला डाऊट होतं. तर आता आम्हाला ते क्लिअर करायचं आहे. बाकी काय नाही, आम्ही खूप एकदम नॉर्मल फ्रेंड्स आहोत. एकामेकाला हेल्प करतो. आम्ही असे शूट वगैरेमध्ये हेल्प करतो आणि तसं पण तुम्ही आमची ॲक्टिव्हिटीज बघतात. आम्ही काय कंटेंट बनवतो हे ते. आणि बाहेर काय जातो वगैरे तर असंच काय ना काय आमचं शूट रिलेटेड वगैरे असतं. तर आमचं तेच वगैरे चालू असतं. तर तुम्ही काय असे गलत फॅमिली करून नका घेऊ. फॅमिली गलत फॅमिली कशी करणार पागल. बघितलं ना, म्हणून माझा बॉयफ्रेंड नाही ठेवलाय मी त्याला. मित्र म्हणून फ्रेंड म्हणून गेलं त्याला. काय पण बोलते खरं. तर तुम्ही काही गलत फॅमिली नका करून घेऊ. अरे तू हसू नको. गलत फॅमिलीच होईल त्यांना. गलत फॅमिली नॉट फॅमिली. तर काय तुम्ही काही गलत फॅमिली नका करून घेऊ. आमचं असं काहीच नाही. आम्ही हाय तसे असे चांगले फ्रेंड्स आहोत. आणि आता आपल्याला काय करायचं साक्षी, घरी पहिला जाऊन चार्जिंगला लावतो. माहिती जरा पण चार्जिंग नाही. एवढे शूट केलं ना आम्ही इथे, काय बोलू तुम्हाला. आता खूप गरम व्हायला लागलं आहे. बरं आला ब्लॅक कलर नाही घातला, लाईट कलर घालून आला. जा आता चेंज कर. काय मुंडी काय आलं ते. अरे जाते ना, थांब जरा. मी बघा गाईस परत सेकंड राऊंड इडलीचा. परत इडली खातो. इतकी चांगली वाटली. थँक्स. किती वाजता बनवली तू? सकाळी 6 वाजता. बघितला इतका आहे महिन्यात. 15 होते मागव तू. सर हार्डली तर काय कोल्ड कॉफी, मच्छीवर कोल्ड कॉफी तुझ्या आजाने पिलेली ना. जाताना नंतर पिय बघ. चल या. चल रेडी. 1 2 3 गो.
चल हट तू बहीण. चल बघ एकदा. चल बघ 1 2 3 गो. ए हे काय चिटिंग आहे यार. मला सेटल तरी होऊ दे नीट. 1 2 3 गो. तर आता मी करते फिश वॉश. फेस वॉश नाही फिश वॉश. त्याने केलं फिशला मॅरिनेट. आताही करते हँड वॉश. किती जोरात मारते बघतो. आता आम्ही एक गेम खेळत होतो. तुम्ही पण बघा. ते कुठला लहानपणीचा गेम खेळायला लावले ते पोरींवाला. ह्याच्यामुळे पहिला लफडी करते नंतर पोरींवाला गेम खेळ. ह्याच्यामुळे ओके. ह्याच्यामुळे ही मोठी बालिश मला माहिती नाही. मासे 1 वर्षाने मोठे नाही. मेंदू ठीक आहे ना तुझा? तुझं ठीक आहे ना? गाई तर दररोज मेंदू वडा खातो माहिती खायला. मेंदूची कमी असल्यामुळे. इनफ इज इनफ गाईज. ते मच्छी मॅरिनेट कधी होते काय माहिती. त्यामुळे आपण गाईज माझी मम्मी येणार आहे आज. मी गॅसला हात नाही लावू शकत. सो फॉर सम रिझन. आता आम्ही चाललोय खाली. आम्ही चाललोय राऊंड मारायला. काकी घरात बसून आम्हाला कंटाळा आला ना तर म्हणून आम्ही आता बाहेर आलो. आता काहीतरी जागा पण पियाला. साक्षी प्रेमाचा चहा पिते का? प्रेम या गोष्टीपासून दूर आहे मी खूप. माझा आणि प्रेमाचा काही संबंध नाही आहे गाईज. तर आता आम्ही आलो ज्यूस पियाला. चॉकलेट मिल्कशेक. इट्स नॉट ज्यूस. सॉरी. आम्ही आलोय चॉकलेट ज्यूस पियाला. सॉरी गाईज. तर आता आम्ही आलोय चॉकलेट ज्यूस प्यायला. विथ आईस्क्रीम. तर काकी बनवतात मच्छी आता. कुठली मच्छी काकी? सुरमई. इथे बघ जरा. ही माकडला बघा. तोंड बघ तुझा. तुम्ही मानतात की नाही काकी? पोरा लोकांना किती मेहनत असते. कपडे घाला, व्हिडिओ बनवा. हे पोरे लोकांना काय? तुमची एक साडी घालते जुनी. केस फिरवते व्हिडिओ झाली. काकी हिला रोस्ट करा जरा तुम्ही. रोस्ट करा रोस्ट. शांत होते मग. शांत होते. जॉब मध्ये आहे पण त्याच्यामध्ये मला सॅटर्डे संडे सुट्टी नाही. गाईज काय नोकरी विक्री असेल तर कमेंट करा. मग मी तुला दिसणार पण नाही. मी जर जॉब केला तर. मोबाईल आहे की नाही दिसायला कशाला पाहिजे. अरे दिसणार पण नाही. तर गाईज आता मी जेवण देतो. बनवला आहे फिश अँड राईस. कामवाली स्पॉटेड. तर गाईज आता मी आलो आहे दादरला. साक्षीच्या घरी होतो मी. तर आम्ही आता जेवल्यानंतर काय केलं हास्य जत्रा वगैरे ते कॉमेडी शो वगैरे बघत होतो. त्यानंतर आता मी आलो इथे. आणि आय होप तुम्हाला जे डाऊट होते ते क्लिअर झाले असतील. तर आता मी वेट करतो इथे शिरकरचा. आता मी दादरला पोचलो आहे. ठीक आहे. शिरकर येते मला पिक करायला. मग आपण त्यासोबत जाऊया कुठेतरी राऊंड मारून येऊया. आलाय. चलो भाई मॅन्डेटरी. आता आम्ही आलो इथे चाय सुट्टाला माटुंगाला चाय पियाला. ठीक आहे. काकी आम्ही संडे ना आज तर इथे आम्ही येतो संध्याकाळच्या वेळी. तर आता उलट डायरेक्ट इथे जाऊया. काकी जिम पण नाही त्याचं पण. अरे हो आदित्य भाई काय बॉडी बिल्डर भाई. चल आता आपण भेटलोय आदित्यला. आणि मला याच्याकडून घेऊन जायचं होतं घरी क्लब बॉक्स. काकी भाऊ चाललाय गावी परत. 2-3 दिवसासाठी आला आणि परत गावी चाललाय. तर मला बघा हा वाला क्लॅप बॉक्स कॅरी करायचं आहे. पण तू इतका लवकर का चाललाय गावी? मित्रांनो आता मी घरी जाणार होतो बट मी थांबलो काकी आदित्य आता जॅमिंग करणार आहे. आणि आता रात्री तो निघणार आहे ना गावी जायला. तर बोललो जरा थांबतो जरा गाणे वगैरे ऐकू एक साथ बसूया जरा वाईप करूया नंतर जाऊया घरी. तर त्याला बोललोय मी मराठी सॉन्ग घे. तर हिंदी सॉन्ग गात होता. आहेत मला मराठी गाणं.
चल मी गातो चल. साज यो तुझा एवढा कोण गातात नाही एकटाच गात काय मित्रच गायच मी ते एकटाच गाणं गाते काय लिस्ट इंटरेस्टेड आहे फक्त गिटार आला ते तुला वाजवते फक्त अजून काय नाही करत. तुला नाही मराठी गाणं तू एवढं पण तो वाजवतच नाही तर काय करू तू पहिला बीट तर दे चांगली. हे गायज आता आम्ही मराठी सॉन्ग घेणार आहेत वेड लागले प्रेमाचे आणि आता आम्ही पहिला टून वाजवतो आणि नंतर सॉन्ग स्टार्ट करतो. टून सॉरी ट्यून आता चालू 1 2 रंग बावल्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंद कलांना पेलींना सांगा रे सांगा होते कसे ते नाव उठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. चल आदित्य हॅव अ सेफ जर्नी ब्रो. तर काय आता आपण जाऊया हे घेऊन घरी. चल बाय ब्रो. गाईस तर मी असा घरी चाललोय ना असं वाटतं मी डिलिव्हरी बॉय कुठला तरी आहे. बाबा अशी बॅग लावली आणि आता हेल्मेट असं वाटतं मी डिलिव्हरी वगैरे करायला झालं कुठली गोष्टीची. गेली आयुषला बघा गाईस नुसता पबजी हे अख्खा दिवस हेच चालू असतं. तिथे पण आहे ना हास्य जत्रा चालू आहे. इथे तयारी चालू आहे जेवणाची गाईस. तोपर्यंत मी फ्रेश होतो आणि तुमच्याशी भेटतो. क्लॅप बॉक्स ठेवलाय मी या टेबलवरती आणि आपली शुगर बघा इथे बसते. ही आपोआप चढते स्वतः चढते इथे वरती आणि हिला बघा लहान मांजरीला कोपऱ्यात घुसले. बरं आहे दोघींचं जमतं. तर मित्रांनो मम्मीने बनवलं आहे अंड्याचं कालवण कलेजी फेटा बोंबील आणि चपाती आणि नंतर काय राईस आणि कालवण. काहीच तर आता हा ब्लॉग मी एंड करतोय. तर आम्ही इतका टाइम आता हास्य जत्रा वगैरे बघत होतो सगळे आणि खूप हसत होतो आणि आय होप तुमचे डाऊट पण क्लिअर झाले असतील जे काय होते ते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.